नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वयाची साठी ओलांडली की माणूस एकदम थकल्यासारखा वाटू लागतो. त्याला शरीर साथ देत नाही, मन निरुत्साही राहतं. पण आपण आज भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी वयाच्या 75 नंतरही आपल्या फिटनेसने तरुणांनाही लाजवेल असा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या जिममध्ये फक्त कार्डिओ किंवा वजन उचलण्याचा व्यायाम नाही, तर सूर्यनमस्कार, योगासन आणि प्राणायाम या भारतीय परंपरेतील आरोग्यशास्त्राचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. दररोज 10 जोर, बजरंग बैठका, सपाट्या, सूर्यनमस्कार आदी तितक्याच ताकदीने करणारे, फिटनेससोबत शिस्त, सातत्य आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे आदरणीय पवार सर. चला तर आज आपण बोलूया त्यांच्यासोबत, त्यांचा अनुभव. तर नमस्कार मित्रांनो, आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत जुडलेले आहेत योगशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आपले रामदासजी पवार सर. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर, आम्हाला आज आपल्याकडून भरपूर काही माहिती घ्यायची आहे. तर सुरुवात करूया आपल्या थोडक्यात बालपणाबद्दल. तर आपलं बालपण कुठं कसं झालं ते थोडक्यात आपल्या श्रोते वर्गांना सांगा. नमस्कार, माझं नाव रामदास कुंडलिक पवार. लहानपण माझा जन्म आपल्या नगर पासून 17 किलोमीटरवर जांब म्हणून गाव आहे, नगर तालुकाच जामगाव. त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. प्राथमिक शिक्षण माझं तिथं गावीच झालं. नंतर काही दिवस मुंबईला, काही दिवस नगरला, असं करत 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 पूर्वी आमचं शेत जे गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असायचं, पायात चप्पल वगैरे नसायची. मग खेडेगावात जो खडतर जे जीवन म्हणतो त्याची सवय लहानपणीपासूनच झाली. पायात चप्पल सुद्धा नसायची. पहिली चप्पल मला 9वी मध्ये आली बघा. मुंबईला होतो तरी माझ्या पायात चप्पल नसायची. आणि मग गावी लहानपणी शेतामध्ये जाणे, जनावरांकडे पाहणं, वळणं, ते हेच कामासाठी जास्त. त्याच्यामुळे जो पायाचा कडकपणा, पळणे, चालणे, पायात काठी मोडणे, हा जो कडकपणा आहे तो लहानपणीपासून. सर, आपल्याला व्यायामाची, योगासन, प्राणायामाची ही आवड नेमकी कधी निर्माण झाली ते थोडे आपल्याला श्रोत्यांना सांगा. तसं मी आता नगरला राहायला आल्यानंतर तसं लहानपणीपासून थोड्याफार प्रमाणात व्यायाम चालू असायचा. आमचे आई वडील काय सांगायचे, तुम्ही जर व्यायाम केला नाही तर तुम्हाला नैतिक अधिकार जेवण्याचा नाही. आता नैतिक हा शब्द मी माझ्या मनाने टाकतो, परंतु त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ असा की व्यायाम केल्याशिवाय जेवायचं नाही, ही लहानपणीपासून डोक्यात असायचं. त्याच गोष्टी मी माझ्या मुलांच्या मनावरही बिंबवल्या. सकाळी लवकर उठणे, कुठल्या तरी ग्राउंडवर जाणे, पळणे, जोर, डिप्स, या गोष्टीवर सुरुवात झाली. आणि ज्या ठिकाणी मी फिरायला जायचो, व्यायामाला जायचो, म्हणजे मुलासोबत माझी जी मुलं येत त्याच्या बरोबर आणखीन काही मुलं यायची. आणि तिथंच एक योगाचा हॉल होता सिक्युरिटीच्या ग्राउंड वर, नगरपालिकेच्या ऑफिसच्या पलीकडच्या बाजूने. तर तिथं काही अधिकारी यायचे. ते म्हणायचे, ओ सर, तुम्ही व्यायाम ह्या मुलाकडनं करून घेता, तुम्ही स्वतः कोण आहात? म्हणलं, काय नाही. म्हणलं, मी आपलं नेहमीप्रमाणे व्यायाम करतो. म्हणजे इथे एक योगाचा हॉल आहे, जर तुम्ही येत असाल दररोज तर काय हरकत आहे. तर मी मला योगाविषयी काही माहिती नाही, पण मी योगाची माहिती करून घेतो. मग एका योग शिक्षकाला तिथं बोलून घेतलं आणि तिथून सुरुवात केली. मीच केली सुरुवात. मग सीक्यू मधले सगळे अधिकारी तिथे यायचे आणि सुरुवात झाली. आणि पर्यायाने मला तिथून आवड निर्माण झाली. म्हणजे व्यायामाची आवड तशी बालपणापासूनच कडकपणा आपल्या मुलांना पण तिथं होच. यानंतर सर, आपलं समजा बालपण गेलं, बालपणानंतर आपण नोकरीसाठी नगरमध्ये आला, तर नोकरी आणि आपलं व्यायाम हे कशा कॉम्बिनेशन आपण केलं ते थोडं. कसं होतं, माझं काम सायकलवर असायचं. मी कोर्टामध्ये
खाजगी वकिलाकडे काम करत होतो. बरोबर 10 वर्ष ते काम केलं. परंतु ते काम करत असताना दररोज सीकेच्या हॉलमध्ये जाणे, व्यायाम करणे, योगासनं करणे, सर्वप्रथम योगाच्या ज्या परीक्षा असतात त्या द्यायला सुरुवात केली. बरोबर आणि हळूहळू मला ते एक सवय लागली. रोजचा जो भाग आहे, सकाळी लवकर उठणे, आपला डबा बरोबर नेणे, सायकलवरच फिरणे, बरोबर ही सवय लागली लहानपणीपासून. हे योग शिक्षक प्रमाणपत्र मी स्वतः म्हणजे हे खूप चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज सरांनी केल्या. हो, म्हणजे स्नेहालयमध्ये हे कुठलाही एक ते म्हणत होते तुम्ही एवढं लांबून येतात, पेट्रोलचे तरी पैसे घ्या वगैरे. म्हणले नाही. आपले व्यायामापासून झाले, हो, पण नंतर मग योगशास्त्र, प्राणायाम, हे सूर्यनमस्कार याच्याबद्दल आपल्याला रुची कधी निर्माण झाली? म्हणजे याच्या आपण आता दाखवलं सर्टिफिकेट भेटलं आपल्याला हे. तर कधी आवड निर्माण झाली? कसं आहे, मी योगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. योगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केल्यामुळं सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे, योगाच्या हॉलमध्ये जाणे, जे काय आपले सहकारी आहेत त्यांच्याबरोबर सूर्यनमस्कार, वेगवेगळे आसनं, बरोबर हे सगळे करण्याची जी काही आवड आहे ती आवड निर्माण झाली. पुढं आपल्याला जो बोलण्याचा अधिकार आहे, तो असे सूर्यनमस्कार, तो असं प्राणायाम कर, तो असं कर, हे जे बोलण्याचा जो मॉरली राईट आहे तो फक्त शिक्षकाला असतो. बरोबर आणि लहानपणीपासून मला एक डोक्यात असं होतं की मला शिक्षक व्हावं असं वाटत होतं. जे प्राथमिक शाळेवर मुलांना शिकवतात ना, बरोबर की मला कोणीतरी गुरुजी म्हणावं किंवा सर म्हणावं, अशी एक लहानपणी डोक्यात एक इच्छा होती. आणि ती इच्छा माझी केव्हा पूर्ण झाली? मी जेव्हा योग परीक्षा पास झालो 2008 मध्ये. बरं त्याच्यानंतर मला अधिकृत शिकवण्याचा अधिकार मिळाला. मग त्याच्यामुळे मला योगासनं, प्राणायाम पूर्ण हे करण्याचे अधिकार मिळाला. आजकाल आपण बघितलंय अनेक जिम मध्ये फक्त ते जे आपले व्यायाम असतात तेच शिकवले जाते. हो हो, तर ते केले तर योगासन वगैरे करायची नॉर्मली कोणाची इच्छा होत नाही. तर आपण हे दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं ठेवलं? म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कसं ते मार्गदर्शन करतात? कसं आहे, आपली भारत हेल्थ क्लब नावाची संस्था आहे. हो, या ठिकाणी माझा मुलगा भरत पवार तो पाहत असतो. त्याला योगाने जॉब लागला, तो गेला औरंगाबादला. हो. गेल्या 4 वर्षापासून मी ते एकटाच पाहतो. हे सगळं तरुण वयातले मुलं मसल कमवण्यासाठी जिमला येतात. बरोबर. परंतु आपण त्यांच्यावर एक गोष्ट बिंबवायची की तुम्ही हे करताना वॉर्मअप मध्ये सूर्यनमस्कार घ्यायचा. बरोबर. वॉर्मअप मध्ये सूर्यनमस्कार घेतल्यामुळे सूर्यनमस्कार हा एक बेस्ट वॉर्मअप आहे. मग ते कसे करायचे, त्याचं महत्व काय, हे त्यांना सगळं समजून सांगितलं, त्यांना ते पटतं. तसं डायरेक्ट जर करा म्हटलं तर कोणीच करत नाही. आणि आफ्टर जिमचा व्यायाम संपल्यानंतर शेवटी फॉरआर्म्स वगैरे सगळं झाल्यानंतर शेवटचे 10 मिनिट प्राणायामासाठी आपण देतो. प्राणायाम मध्ये आपण दीर्घ श्वसन, कपालभाती, भस्त्रिका ह्या सगळ्या गोष्टीचा, आणि हे का करायचं त्यातले बारीक सारीक गोष्टी हे त्यांना त्यांच्याकडून सांगायच्या. बरोबर. योगासनं जनरली 4 प्रकारचे योगासनं दररोज 2-2, 1-1 तरी करावेत. सर्वप्रथम पाठीवर झोपून, नंतर पोटावर, नंतर बसून, नंतर उभा राहून. जसं मूल जन्माला आल्यानंतर सगळ्यात अगोदर ते पाठीवर पडलेलं असतं, नंतर पोटावर पडतं, नंतर हळू काही दिवसांनी ती मांडी घालून बसतं, नंतर काही दिवसांनी ती उभा राहतं. सेम तोच प्रकार योगासनामध्ये आहे. ह्या जर क्रमाने जर आपण योगासनं जर केले 1 किंवा 2 तर भरपूर होतात. आणि थोडासा प्राणायाम 5 मिनिटाचा. हे मुलांना मी माझ्या जिमला येणाऱ्या मुलांना ते समजून सांगितलं. म्हणजे खूप चांगलं कॉम्बिनेशन. आणि या अगोदर मी बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 40 ते 50 ठिकाणी मी योगाची वर्ग घेतलेले आहे. इरिगेशनचा हॉल असेल, सिक्युरिटीचा हॉल असेल, भरपूर ठिकाणी घेतले. आता मी माझ्या जिम मध्येच मुलावर ह्या दोन्ही गोष्टी ज्या बिंबवतो की जिमचा व्यायाम आणि योगासन प्राणायाम या दोन्हींचं कॉम्बिनेशन मुलांवर समजून सांगितल्यामुळे ते मुलांना आवड निर्माण झाली. बरोबर. आता नॉर्मली जर सपोज एखादा व्यक्ती त्याला
म्हणजे काही करण्यासाठी वेळच नाही, तर सगळ्यात सोपा व्यायाम कोणता सांगू शकतो? सगळ्यात सोपा व्यायाम इथं फक्त 1 ते 2 महिने शिकून घ्यायचं, आणि जरी जिम मध्ये आलं नाही तरी घरी सुद्धा आपल्याला थोडा वॉर्मअप, थोडीशी रनिंग, थोडस फिरून येणं, सूर्यनमस्कार, थोडे प्राणायाम आणि योगासनं हे घरी सुद्धा आपल्याला करता येते. त्याच्यासाठी जिमलाच यावं असं बंधन नाही, हे घरी सुद्धा आपण करू शकतो. उदाहरणार्थ, ज्या लेडीज येतात त्या लेडीजला हा जिमचा व्यायाम आहे तो नकोसा असतो. बरोबर. आता काही डेअरी कमी वयाच्या मुली असतात त्या करतात, परंतु थोडस वय जर जास्त असेल तर त्यांना योगासनच वगैरे हेच आवडतात, प्राणायाम आवडतो. बरोबर. त्यांना जिमची आवड आवड जास्त नसते. बरोबर. तर स्वभाव आणि हे लगेच साधारण 1-10 मिनिटात लक्षात येतं की कोणाला योगासनं प्राणायाम आवडतो, कोणाला जिमचा व्यायाम आवडतो, ज्याला बलदंड शरीर पाहिजे. आता योगासनाचा हा दोन्ही मधला एक बेसिक फरक असा आहे की योगासनामध्ये शरीर असं बलदंड होत नाही, मसल ग्रोथ होतात पण आतून ती कडक होतात, आतून जी शक्ती असते ती येते. बरोबर. पण आपण काय केलंय की दोन्हींचं कॉम्बिनेशन केल्यामुळं की मुलं दोन्ही प्रकारचा गोष्टी समरस होतात. हो. वय जवळपास 75 क्रॉस आहे. हा पूर्ण नाही झालं बरं. पण आता होईल. तर या वयात सुद्धा आपण तरुणांना लाजून असं व्यायाम करतोय, तर या मागचं रहस्य काय आहे नेमकं? यामागचं रहस्य काही नाही की आपण एक तर जिम चालवतो, जिम चालवणारा माणूस तरी हा फिट पाहिजे. बरोबर. म्हणून एक जबाबदारीने सकाळी लवकर उठणे, पटकन खाली येणं, बरोबर. आलेल्या मुलांचा व्यायाम करून घेणं, जे नवीन असतील त्यांना शिकवणं म्हणजे आपण स्वतः केल्याशिवाय शिकवता येत नाही. बरोबर. पर्यायाने काय झालं की मला स्वतः योगासनांची आवड निर्माण झाली. बरोबर. पहिली तर होतीच, परंतु जिम मध्ये जे वयोमानाचा विसर पडून त्यांच्या बरोबरच मी करायला लागलो. इथं वयाचं काही नाही. आणि त्याच्यासोबत मी आहार पहिल्यापासूनचा एक नियम आहे, कारण आम्ही योग शिक्षक होताना नाशिक योगविद्याधाममध्ये शिक्षकांनी आम्हाला जे सांगितलं तेच आजही माझ्या डोक्यात आहे की साधा आणि हलका आहार घ्यावा, पचल तेच खावं. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे पचल तेच खावं, फळं, पालेभाज्या आणि षडरसयुक्त आहार घ्यावा. बरं. आहाराचा आता आपण काढलाच आहे विषय, तर ते विचारायचं आहे, व्यायाम इतकाच आहार हे महत्वाचा मानला जातो. हो, म्हणजे आपल्या जिम मध्येच लावलंय 80% आहार आणि 20% जिम. जिम. हा. 70% आहार. हा, तर ते कसं, म्हणजे आहार कोणता घ्यावा ते थोडक्यात सांगा. सांगतो. आता हल्लीची पिढी फास्ट फूड कडे जास्त वळाली. जास्त आवडते फास्ट फूड, नाही म्हणजे फास्ट फूड खायलाच आज जास्त आवडतं नवीन पिढीला. त्याच्यामुळे त्या नवीन पिढीला पुन्हा या स्थितीत आणणं की बाबा तू दररोज 4-5 फळं खा, 1 पालेभाजी खा, एवढं मोठं सॅलड खा, तळलेलं मसालेदार खाऊ नको, हे लवकर पटत नाही. पण एक थोडस हक्काने त्यांना सांगायचं, हे जर खाल्लं तर तुझ्या फॅट्स कमी होणार नाही, आणखीन वाढेल, मग कमी होणार नाही, हे त्यांना समजून सांगितल्यावर त्यांना ते पटतं. बरोबर. पण आहारात काय ठेवलं पाहिजे? आहारात मी सांगितलं ना की आहारामध्ये की साधारण 4 ते 5 फळं, म्हणजे व्हिटॅमिन सी आलं पाहिजे, हो. 1-2 पालेभाज्या आल्या पाहिजे, बरोबर. थोडं सॅलड आलं पाहिजे, बरोबर. दूध. आता ऋतुमानानुसार आता सध्या उन्हाळा चालू आहे तर मग दुपारी ताक घेणे, बरोबर. लिंबू सरबत घेणे, उसाचा रस घेणे आणि मसालेदार वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या, टाळायच्या. आणि आपल्या आहारात चपाती किंवा भाकरी आहे? मी एक टाइम गहू, एक टाइम भाकरी. भाकरी ज्वारीची. भाताचं प्रमाण किती? भाताचं प्रमाण मी अजिबात भात खातच नाही. भात हे आपलं अन्नच नाही, बरोबर. गहू ही सुद्धा आपलं अन्न नाही. बरोबर. पण आता घरी गहू खातात म्हणून मी एक टाइम गहू खातो, एक टाइम ज्वारी, नाचणी आणि बाजरी यांचं तिन्हींचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर. ज्वारी, नाचणी थंड आहे, हम्म. ज्वारी पण थंड आहे, बाजरी थोडी गरम आहे तर ती कधी म्हणजे खाण्यात घ्यायची, परंतु भात खात नाही. तूप मात्र दररोज कमीत कमी 4 ते 5 चमचे खाण्यात पाहिजे. ताक 2 ते 3 ग्लास, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ताक. उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर आपल्या प्रेरणेमुळं किंवा आपल्या या चांगल्या सवयीमुळं
आपले चिरंजीव भारत सर हो यांनी सुद्धा शरीर सौष्ठव स्पर्धेत चांगले यश मिळवलं. तर त्यांचा प्रवास पाहताना तुम्हाला कसं वाटतं? कसं भारत सर म्हणजे माझा सगळ्यात लास्ट मुलगा. बरं. 2016च्या एप्रिलमध्ये त्याने उज्जैन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारतश्री सेकंड हा. इथं घ्यायचं हे. महाराष्ट्रश्री जे मुलं आले होते त्याच्यावर सुद्धा लहानपणीपासून ह्याच गोष्टी बिंबवल्या. बरं. आहार चालू आहे ना, चालू आहे. हा. आहार, व्यायाम, त्या सीक्यूच्या हॉलमध्ये कितीतरी वेळेला तरोळाचे झाड असतात ना, त्याचा फोकाने सुद्धा मारलेलं आहे त्याला. पाहिजेच. बरोबर. विखे पाटील कॉलेजला नुकताच कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पायी जायचं आणि पायी यायचं. विखे पाटील कॉलेज. विखे पाटील कॉलेज बरं. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत पायी जावं लागायचं. हा. तर तो वैतागायचा आहे. माझ्याकडे पैसे असून सुद्धा मी त्याला मोटरसायकल घेऊन दिली नाही. कारण कसं, मुलाला हे कळायला पाहिजे का कॉलेजला जायचं म्हणजे थोडा त्रास सहन करावा लागतो. बरोबर. 8 महिने त्याला मी सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत पायी जाणे, तिथून मग रिक्षाने जाणे आणि मग येणे. बरोबर. एकदा तो कॉलेज बरोबर आला आणि दप्तर फेकून दिलं. उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही आणि झोपला. बाहेरून आलो, मी पाहिलं हा काय करतो, म्हणलं झोपलाय, पायातले बूट तसेच. त्यावेळेस मी त्याला काही म्हणलो नाही. एक तास 2 तासाने मी त्याला सांगितलं उद्यापासून कॉलेज बंद. ह्या वयात तू दमतो, ह्या वयातले दमतो हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचा. दमलो हा शब्द आपल्या डिक्शनरीत जर राहिला तर आपल्याला आणखीन त्रास होतो. मी ह्या वयात सुद्धा कधी दमलो असं म्हणत नाही. त्या दिवसापासून त्याने दमलो हा शब्द कधी काढलेला नाही. दमतं आपलं माइंड, बरोबर. शरीर कधीही दमत नाही. मग त्याला त्या गोष्टी त्याच्यावर बिंबवल्या, मग त्याला ते पटलं. पुढं कालांतराने एक 4-5 महिन्यानंतर मी त्याला मोटरसायकल घेऊन दिली. बरोबर. परंतु त्याला ही जाणीव होण्यासाठी मी त्याला गाडी घेऊन दिली नव्हती. बरोबर. सर्वात इझी भेटलं तर काय हो, घरी सुद्धा दररोज फळं, पालेभाज्या, आई सुद्धा त्याला त्याची ह्या गोष्टी जाणीव करून द्यायची की रोज फळं खाल्ले पाहिजे, रोज पालेभाजी, त्याच्याशिवाय पुढचं नाही काही. मग स्पायसी पदार्थ केव्हा, सणावाराच्या दिवशी. आणि बाहेरचं फास्ट फूड तर टोटल अजिबात नाही, कधीच नाही. मुलांना कधीच नाही. 3 मुलं मोठा मिलिटरी मध्ये वाला, त्याला सुद्धा 30 सवय. सर, आजच्या या धावपळीच्या जीवनात आज आहार, निद्रा आणि व्यायाम याला खूप अनन्यसाधारण महत्व निर्माण झालंय. हो, आज जर या तिन्ही गोष्टी जर कॉम्बिनेशन म्हणजे व्यवस्थित राहिलं नाही तर आपण बघू शकतो मानसिकरित्या लोक एकदम डिस्टर्ब झालेत. कोणाला अटॅकचं प्रमाण वयाच्या 20व्या वर्षात अटॅकीने मरून राहिलेत लोक. तर मग याच्यासाठी आता तुम्ही काय सांगता, कसा संदेश द्याल? काय तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीच काय त्याच्या पुढची पिढी सुद्धा हे मोबाईल नावाची एक गोष्ट कोणी आणली ही माहित नाही. मोबाईलच्या आहारी गेलेले आणि घराच्या बाहेर पडले का ते वडापाव, उसळ, मिसळ, हॉटेल हे खाण्याची सवय लागली. त्याच्याशिवाय मुलांचं पोटच भरत नाही. मॅगी वगैरे ह्या ज्या नको असलेल्या गोष्टी मुलांना जास्त आवडतात. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाचे जे फॅट्स आहेत त्या फॅट्स वाढलेल्या, वजन वाढलेलं, कोलेस्ट्रॉल, कोणीही व्यायाम करत नाही. त्याच्यामुळं मुलांना काय होतं, आणि योगशास्त्रामध्ये एक सांगितलेलं आहे, युवा वृद्ध होती वृद्ध व्हा, व्याधी तो दुर्बल होती. म्हणजे योगासनं किंवा व्यायाम कोणी करावा, सगळ्यांनी करावा. तरुणांनी करावा, ज्याला काही आजार आहे त्यांनी करावा, अति दुर्बल आहे त्यांनी पण करावा. सगळ्यांसाठी योग आहे. तर माझ्याकडे कसं आहे, माझा जिम असल्यामुळं मी जिम आणि योग या दोन्हींचं कॉम्बिनेशन जमून त्या गोष्टी मुलावर सांगतो. योगासन समजा एखाद्या व्यक्तीने चालू ठेवलं, त्याला अटॅक आणि याचं प्रमाण तर कमीच आहे, चुकूनही येणार नाही. जो आहार योग्य घेतो, दररोज लवकर उठतो, दररोज थोडाफार व्यायाम करतो, म्हणजे थोडक्यात प्राणायाम किंवा योगासनं जे काय आहे ते दररोज करतो, त्या माणसाला अगदी गॅरंटीने कधीही काही त्रास होत नाही.
त्याचं मानसिक संतुलन जे आहे ते योग्य राहतं. बरोबर. आणि अटॅक वगैरे जे येतात याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या मेंदूशी निगडीत आहेत. बरोबर. नुसते हृदय बंद पडणं नाही, याच्या बऱ्याचशा गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत. बरोबर. मग मेंदू ज्याचा डिस्टर्ब होतो, जे व्यायाम करीत नाही, चुकीचा आहार घेतात, चुकीच्या गोष्टी, रात्री उशिरापर्यंत जागणं, मसालेदार पदार्थ खाणं, बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. बरोबर. म्हणून की तरुण पिढीलाच नाही की सर्वांनी योग मार्गाकडं. योग मार्गाकडे वळावं बरोबर. आणि आपल्या आहाराकडेही तितक्याच दृष्टीने पाहावं. तर मित्रांनो, हा होता आपला पवार सरांबरोबर एक अनुभव. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आपल्याशी चर्चा करून खूप आनंद झाला सर. नमस्कार. धन्यवाद.